खरंच मला आपल्या YPM न्यूज चॅनलचं या ठिकाणी स्वागत करावंसं वाटतंय। आपण शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी सरळ आमच्या शेतामध्ये पोहोचलात, त्याबद्दल खूप खूप आपले साहेब धन्यवाद। मला या ठिकाणी सांगायचं आहे, मे महिन्यामध्ये साहेब गेल्या 107 वर्षामध्ये हा पडलेला पहिला पाऊस आहे असं इतिहासकारक आणि आमचे वडलोपार्जित आजोबा पंजोबा सांगत असतात। पण खरंच मला या पावसामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं। पण आमचं या ठिकाणी केंद्राचं सरकार आणि राज्याचं सरकार इतकं तत्पर असल्यामुळे ज्या ज्या काही नुकसानी शेतकऱ्यांच्या झाल्या असतील, काही कष्टकऱ्यांच्या झाल्या असतील, काही गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं असेल, या सर्व गोष्टीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमच्या राज्य सरकारनं प्रशासनाला दिलेले आहेत। आणि ज्या ज्या ठिकाणी काही प्रशासन कमजोर पडत असेल, ज्या ज्या ठिकाणी काही अडचणी येत असतील, त्याला आम्ही नक्कीच भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सहकार्य करणार आहोत। आणि साहेब मला या ठिकाणी सांगायला खरंच आनंद वाटतोय, या ठिकाणचं राज्य सरकार गेल्या 60 वर्षामध्ये या जनतेला काही मिळालं नाही। अवघ्या 2.5 वर्षामध्ये, गेल्या 5 वर्षामध्ये आणि ह्या चालू 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या देवेंद्रजी फडणवीस सरकारने देण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे। मला सांगायचं साहेब, कितीही मोठे नुकसान होऊ द्या, कितीही मोठी आपत्ती येऊ द्या, ही काही नैसर्गिक आपत्ती कोणाला सांगून येत नसते। पण ही आपत्ती आल्यानंतर ज्या टायमाला मुसळधार पाऊस चालू झाला, त्या टायमाला आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील, आमचे सध्याचे कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली या मंत्रिमंडळाची काही ठराविक मंत्र्याची बैठक झाली आणि त्यामध्ये शासनानं निर्णय घेतला की ज्या ज्या काही नुकसानी झालात त्याचे तात्काळ पंचनामे प्रशासनानं करावे आणि तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी, कलेक्टर असतील, या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। आणि याचे पंचनामे साहेब लवकरच करून आमच्या शेतकऱ्यांचे जे जे काही नुकसान झालंय या ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे त्यांचे लवकरच पंचनामे होणार आणि त्यांना नुकसान भरपाई आमच्या शासनातर्फे मिळणार, ही मी या ठिकाणी ठामपणे मला सांगावंसं वाटतं। विरोधकांनी कितीही अफवा पसरू द्या साहेब आणि कितीही आमच्या शासनावरती आरोप करू द्या, आमचं शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावरती कधीही सोडणार नाही। आम्ही कामगार मोर्चाचं काम करत असताना साहेब, आमच्या कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट विजयजी हारगुडे साहेब, आमचे संघटन मंत्री हनुमंतांना लांडगे, या ठिकाणी आमचे दुसरे सरचिटणीस दादासाहेब नन्नवरे मराठवाड्याचे अध्यक्षही होते, ते काही काळ आम्हाला सतत सांगत असतात, ज्या ज्या काही आपत्ती आपल्या कामगारावरती येतील त्याचे तात्काळ आपण अर्ज तयार करावे, जिल्हाधिकारी असतील, या ठिकाणचे स्थानिक तहसीलदार असतील त्यांना द्यावेत आणि आपल्या कामगार मोर्चाच्या वतीनं ज्या ज्या काही त्यांना घरोपयोगी वस्तूचं वाटप करता येईल हे आपण तात्काळ वाटप या ठिकाणी करू, असं आश्वासन मी या ठिकाणी आम्ही कामगार मोर्चाच्या वतीनं देतो। आणि या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्यांना असेल, कुठल्याही कामगारांना असेल, किंवा कुठल्या विद्यार्थ्यांना असेल, किंवा कुठल्या गोरगरीब जनतेना असेल, अजिबात घाबरून जायचं कारण नाही। आमचं प्रशासन त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे आणि आमचं सरकार नक्कीच यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही। आमच्या सरकारकडून ज्या ज्या काही जनतेच्या अपेक्षा आहेत त्या आम्ही लवकरच पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मैदानात उतरणार आहोत, एवढं मी या ठिकाणी आपल्या YPM न्यूज चॅनलच्या वतीनं आश्वासन देतो। थांबतो। या ठिकाणी आमची मुलाखत घेण्यासाठी आपण आमच्या शेतामध्ये आलात त्याबद्दल आपल्या खूप खूप आभारी आहे साहेब। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।